आणि आता ऍडमिशनचं पण प्रोसेस चालू आहे इंग्लिश मीडियम मध्ये. माझं शाळा आहे, मी 9th स्टँडर्ड मध्ये. शाळेत तुम्ही स्वतः आता ऍडमिशन साठी फिरलात, शाळा म्हणजे व्यवस्थित आहे? आम्ही आणि आमचे काका आम्ही सर्व बरोबर प्रॉपर चेक केले लिगली डॉक्युमेंट. तुम्ही इथे फ्लॅट आपल्याकडे परचेस केलेला आहे, तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी घेतला की राहण्यासाठी? 2-3 प्रोजेक्ट बघितले इकडे, पण ते आता 2 दिवस तुम्ही राहिलात, मला कसं वाटतंय फ्लॅट चांगला आहे? नमस्कार, मी रोशन कदम आपल्या श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्या बी विंग मधलं फ्लॅट नंबर 2, ग्राउंड फ्लोअरचं फ्लॅट नंबर 2 आहे. त्याचं 2 दिवसाआधी पोझिशन झालेले आहेत. हे सुमित सर आहेत आणि त्यांची फॅमिली आहे. त्यांनी आपल्याकडे फ्लॅट परचेस केलेला आहे आणि त्यांचं पोझिशन पण झालेलं आहे. तर त्यांचा एक्सपिरियन्स जाणूनच घेऊया. पण त्याआधी आपला हा प्रोजेक्ट नेरळ ईस्टला आहे, पेशवाई रोडला. स्टेशन पासून चालत 10 ते 12 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि आपल्याकडे 1 RK 1 BHK 2 BHK अवेलेबल आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी शेवटी तुम्हाला रूमचा एरिया आणि प्राइस पण सांगणारच आहे. त्याच्या आधी सरांचा एक्सपिरियन्स आणि सरांचा फ्लॅट पण आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ना. तर सर नमस्कार. नमस्कार. कुठून आलं सर आपण? आम्ही मुलुंडवरून आलोय आणि मुलुंडला राहिला. मग आता जो तुम्ही इथे फ्लॅट आपल्याकडे परचेस केलेला आहे, तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी घेतला की राहण्यासाठी घेतला? आम्ही राहण्यासाठी घेतलं इकडे आणि आम्हाला बजेटमध्ये बसला, त्या हिशोबाने आम्ही घेतलं. तर तुम्हाला आपल्या प्रोजेक्ट बद्दल कसं कळालं? आम्हाला तुमच्या प्रोजेक्ट बद्दल युट्यूब वरती कळालं सर्व माहिती. युट्यूब वरती आम्हाला पूर्ण माहिती भेटली आणि तुम्ही साइट व्हिजिट केली आम्ही. तुम्ही फक्त प्रोजेक्ट आपलाच बघितला की आम्ही सर्च केलं? 2-3 प्रोजेक्ट बघितले इकडे, पण ते आमच्या बजेटमध्ये होते. आम्हाला तुमचा प्रोजेक्ट आवडला आणि चांगला रिस्पॉन्स आहे, आम्ही घेतला तिथे. आता 2 दिवस तुम्ही राहिलात, तुम्हाला कसं वाटतंय फ्लॅट? चांगला आहे? चांगला, एकदम अतिशय सुंदर आहे, एकदम नॅचरल वातावरण आहे आणि सर्व 24 तास पाणी आहे आणि काही असं इश्यू नाही आहे आणि जे पण पाहिजे ते चांगलं व्यवस्थित भेटते. मग तुम्ही साईट व्हिजिट केल्यानंतर आता बघायला गेलं तर साईट व्हिजिटला तुम्ही कोणाला तरी सोबत घेऊन आला होता, त्यांनी आपले डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले होते. मग ते डॉक्युमेंट्स बाबतीत तुम्ही काय सांगू इच्छिता? हो, आम्ही डॉक्युमेंट्स सर्व चेक करून घेतले. मी आणि आमचे काका आम्ही सर्व बरोबर प्रॉपर चेक केले लिगली डॉक्युमेंट. तर इथे काही इश्यू नाहीये, परफेक्ट आहेत. सर्व वकीलला पण दाखवले आम्ही, तर ते पण बोलले काही इश्यू नाही, परफेक्ट आहे. मग त्यानंतर तुम्ही फ्लॅट परचेस केले? सर्व चेक केल्यानंतर आम्ही परचेस केलं. बरोबर. आता नेरळ स्टेशन पासून तुम्हाला किती वेळ लागतो? नेरळ गाडीने आला तर 2 मिनिटं आणि चालत आला तर 10 मिनिटावरती आपण पोहोचतो. बरोबर 10 ते 12 मिनिटात? 10 ते 12 मिनिटात पोहोचता. तर आपला हा कॉन्सेप्ट चाळ टाईप बिल्डिंगचा आहे. तर त्या चाळ टाईप बिल्डिंग बद्दल तुम्ही कन्स्ट्रक्शन बद्दल काय म्हणाल? कन्स्ट्रक्शन अतिशय सुंदर आहे, काहीच इश्यू नाही. म्हणजे एकदम फ्लॅट सारखं सुविधा पूर्ण फॅसिलिटी आणि एकदम फर्स्ट क्लास आहे. काही म्हणजे असं वाटणारच नाही आपण चाळीमध्ये. तर मॅडम तुम्ही काय म्हणाल फ्लॅट बद्दल आपल्या? काय नाही, आता आम्ही 2 दिवस इथे खूप राहिलोय येऊन. तर क्लायमेट मला इकडचं खूप छान वाटलं. आणि किचन कसं व्यवस्थित झालेलं आहे? सगळे रूम खूप छान आहेत, किचन पण खूप मस्त आहेत, तुम्हाला स्पेस वगैरे पण खूप छान आहे. एकंदरीत तुम्हाला तुमचा फ्लॅट आवडलेला आहे? खूप सुंदर आहे. बरं, आता याचं ऍडमिशनचं केलं तुम्ही प्रोसेस काय? हा, प्रोसेस चालू आहे. शाळा किती लांब आहे आपल्या प्रोजेक्ट पासून? 1-1.5 किलोमीटर वरती. 1-1.5 किलोमीटर. आणि शाळेत तुम्ही स्वतः आता ऍडमिशन साठी फिरलात, शाळा म्हणजे व्यवस्थित आहे, चांगल्या एकदम छान आहे. आता त्याचं इंग्लिश मिडियमला ऍडमिशन करायचं, तर तुम्ही शाळा बघितलेत का? हो, बघितली. ओके, म्हणजे तुम्हाला शिक्षण वगैरे पण खूप छान आहे, मी इन्क्वायरी पण केली. हो, त्यामुळे म्हणजे शाळेमध्ये काही त्रास इथे होणार नाही तुम्हाला. आणि इथे शिक्षकांचे बंगले पण आहेत, त्यामुळे ट्युशनचा पण काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. ट्युशन्स वगैरे पण भेटतील, अवेलेबल आहे तिथे. बरोबर. आणि हॉस्पिटल मार्केट बद्दल? हॉस्पिटल पण जवळ आहे, मार्केट पण आहे, त्यामुळे सगळ्या ज्या बेसिक फॅसिलिटी आहेत त्या बेसिक फॅसिलिटी सगळ्या जवळ आहे. प्रवेश बाळा, तुला कसं आवडलं का फ्लॅट? हो, खूप आवडला मला. आणि इथं खूप फॅसिलिटीज पण आहे आणि इथं ग्राउंड पण आहे चांगले रायडिंग साठी. सायकल ज्याला चालवायचं असेल त्यांना पण खूप मोठं रोड पण आहे, चांगलं दुकानं पण आहे, जवळ आहे, चांगले आहे इथं फॅसिलिटी सगळे. आणि जे आम्हाला टेरेस आवडले सर्वात जास्त, तर मला एकदम हिल साइड एरिया आहे, म्हणजे तिकडं व्ह्यू पण छान दिसतो. एकदम टॉप क्लास इथं व्ह्यू भेटतो, एकदम माथेरानचं एकदम जवळ एकदम. म्हणजे तुला खूप फ्लॅट आवडला ना? खूप आवडलाय आता. आणि शाळा पण एकदम चांगली भेटली आम्ही माझी. आणि आता ऍडमिशनचं पण प्रोसेस चालू आहे इंग्लिश मीडियम मध्ये. माझं शाळा आहे, मी 9th स्टँडर्ड मध्ये. ओके.
तर आता बघूयात सरांचा फ्लॅट, त्यांचा एक्सपिरियन्स आपण जाणून घेतलेलाच आहे. तुम्हाला मी लादी सरांचा फ्लॅट आणि आपल्या प्रोजेक्टचा एरिया पण दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी एरिया प्राइसिंग पण सांगितलेलं आहे. तर चला बघूया सरांचा फ्लॅट. तर मित्रांनो, समोर बघू शकता माथेरानचा डोंगर आहे आणि किती चांगला व्ह्यू आणि ऍटमॉस्फिअर तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला मिळतो. आपला हा प्रोजेक्ट 3 विंगचा आहे, ए, बी आणि सी विंगचा आहे. सी विंगचं फुटिंगचं काम सुरू आहे, बी विंगचं आता पोझिशन सुरू आहे आणि ए विंग मध्ये लोक राहायला सुद्धा आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही पण तुमचा फ्लॅट परचेस करून पोझिशन घेऊ शकता. आणि ए, बी आणि सी विंग मध्ये तुम्हाला असा 11 फुटाचा पॅसेज मिळतो. किती मोठा असा पॅसेज तुम्हाला आपल्या बिल्डिंग मध्ये मिळणार आहे. आपला हा चाळ टाईप बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे आणि ए विंग मध्ये माझं ऑफिस सुद्धा आहे. तुम्ही साईट व्हिजिट करून सगळे काय तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे चेक करायचे असेल तर तुम्ही साईट व्हिजिट करून बघू शकता. हा आहे लादी सरांचा फ्लॅट आणि बघू शकता डोअरची क्वालिटी किती सुंदर असा डोअर तुम्हाला या फ्लॅट मध्ये मिळतो. आणि टाईल्सची पण क्वालिटी तुम्ही चेकआउट करू शकता. किती मोठा असा लिव्हिंग एरिया तुम्हाला 2 BHK 600च्या एरियामध्ये मिळणार आहे. सिलिंग मध्ये मोल्डिंग करून मिळणार आहे तुम्हाला. गोल्डन कलर आपण मोल्डिंग करून देतो. कन्सिल्ड वायर फिटिंग मिळतं तुम्हाला ह्याच्यात. आणि ह्या बाजूने बघूयात किती मोठा असा लिव्हिंग मिळतो. विंडोची पण साईज बघू शकता, किती मोठी अशी विंडो आपण दिलेली आहे व्हेंटिलेशन साठी. तर बघूया आता फर्स्ट बेडरूमची पण साईज तुम्ही चेकआउट करू शकता. किती मोठा असा बेडरूम तुम्हाला मिळतो. डोअरची पण क्वालिटी बघू शकता. अगेन गोल्डन मोल्डिंग सिलिंग मध्ये. विंडोची पण साईज मोठी दिलेली आहे. तुम्ही पण तुमचा फ्लॅट परचेस करून तुम्हाला पण असा फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल आहे, मिळून जाईल मित्रांनो. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि हा आपला आता बघूयात सेकंड बेडरूमची पण साईज बघू शकता. किती मोठा असा बेडरूम मिळतो. अगेन सिलिंग मध्ये गोल्डन मोल्डिंग. विंडोची पण साईज मोठी दिलेली आहे. या बाजूने बघूया टाईल्सची पण क्वालिटी चेकआउट करू शकता. असा सुंदर फ्लॅट तुम्हाला सुद्धा मिळू शकतो मित्रांनो. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आणि आता बघूयात किचनची साईज. आता किचन बघू शकता किती मोठा असा किचन तुम्हाला मिळतो. ग्रीन कलर मार्बल हाफ टाईल्स मिळतात किचनला. आणि बघू शकता किती मोठा असा स्पेस तुम्हाला किचन मध्ये सुद्धा मिळून जातो. वरती मिळतो कोटमाळा, म्हणजे तुमचं काही सामान जे असेल ते आरामात इथे राहील. तुम्हाला पाण्याची टाकी बसवायची असेल तर ते पण तुम्ही करू शकता. पाणी पण आपल्याकडे 24 तास अवेलेबल आहे, बघू शकता. सिंक. आता बघूया टॉयलेट बाथरूम मध्ये मिळतो वॉश बेसिन, कन्सिल्ड वायर फिटिंग आणि बाथरूमची पण साईज बघू शकता किती मोठा असा तुम्हाला बाथरूम मिळतो. फुल टाईल्स मिळतात बाथरूम मध्ये. आणि मिक्सर, शॉवर आणि गीझर साठी सुद्धा पॉइंट तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतो. आणि हा टॉयलेट आहे. टॉयलेटची पण साईज बघू शकता किती मोठा असा साईज मध्ये टॉयलेट मिळतो आणि फुल टाईल्स मिळतात टॉयलेटला. तर आपला हा 2 BHK 600चा एरिया आहे. आपला हा प्रोजेक्ट नेरळ ईस्टला आहे, पेशवाई रोडला. नेरळ रेल्वे स्टेशन पासून चालत 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे मित्रांनो. आपल्याकडे 1 RK 1 BHK 2 BHK अवेलेबल आहे. 1 RK ची प्राइस राहणार आहे 350चा एरिया 7 लाख रुपये. 1 BHK 450चा एरिया मिळणार आहे 9 लाख रुपये. आणि 2 BHK 600चा एरिया मिळणार आहे 12 लाख रुपये मित्रांनो. तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स, प्रोजेक्ट लोकेशन सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून साईट व्हिजिट सुद्धा करू शकता मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना कमीत कमी बजेटमध्ये चांगला फ्लॅट हवा असेल त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आपला हा प्रोजेक्ट देणार आहे मित्रांनो. आणि रेडी पोझिशन फ्लॅट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.